माजी केंद्रीय कृषी मंत्री, माजी मुख्यमंत्री पवार साहेब उद्या आपल्या मतदारसंघात आहे. कोणत्या प्रकारचं स्वागत पवार साहेबांचं शब्द सुमरानं तुम्ही करत आहे? खरं तर पवार साहेबांचा आपल्या अचलपूरवर त्यांचे उपकार आहे आणि मी उपकाराची जाण ठेवणारा माणूस आहे. त्यांनी फिनले मिलमध्ये जी काही आम्ही फिनले मिल बंद होती, विदर्भ मिल आणि फिनले मिल हे मुंबईला होती आणि त्याचं स्थलांतर आम्हाला अचलपूरला करायचं होतं. त्यावेळेस आर आबा आणि आमच्या पाटील ताई तिकडे राज्यमंत्री होत्या केंद्राच्या. मी आबाला घेतलं. आबांनी पवार साहेबांना फोन केला आणि तिकडून पत्र घेऊन मी दिल्लीला पवार साहेबांकडे गेलो. पवार साहेबांनी तेव्हा लगेच शंकरराव वाघेला यांना तेव्हा टेक्सटाईल मिनिस्टर होते. त्यांना फोन केला, त्यांना बोलावून घेतलं, मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये सांगितलं की बाबा आपण हे स्थलांतर अचलपूरला करू. कारण पवार साहेबांना त्यांना सगळा इतिहास सांगितला मी न सांगता. मेळघाट आहे, बेरोजगारी जास्त आहे, कापूस जास्त, हे नॉलेज पवार साहेबांना तेव्हा होतं आणि तेव्हा तो प्रयत्न त्यांनी केला होता. त्यानंतर ते पहिल्यांदा अचलपूरमध्ये येत आहे आणि म्हणून मी त्यांना आग्रह केला होता का आता तुम्ही माझ्या घरासमोरूनच चालले तर माझ्या घरी या चहा पाण्यासाठी तरी. त्यांनी होकार दिला, ते येणार. आता त्या निमित्तानं एक ऋण म्हणून आम्हाला फेडायचं आहे. त्यांनी पुढाकार घेतला आणि वाघेल्यांना सांगितलं का एक मुख्यमंत्र्याचं शिफारस पत्र आणा. तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि तिकडे मुत्तेमवार का कोणतरी नागपूरचे ते पण प्रयत्नात होते बुट्टीबोरीला मिल घेऊन जायची. याचा सिंहाचा वाटा, प्रचंड मेहनत. आम्ही जसं पत्र सांगितलं तसं मी नागपूरला गेलो. विलासरावची सभा होती, तिथे भेटणी झाली. मग लातूरला गेलो, लातूरला भेटलो. तिथून त्याने रिमार्क मारला. तर रिमार्क मारचा पत्र कसं तयार करायचं शिफारस पत्र ते सगळं टेक्सटाईल सचिवाकडे लिहून घेतलं. त्याच्यावर पुन्हा मुख्यमंत्र्याची सही घेतली आणि मग ते शिफारस पत्र घेऊन मी पवार साहेबांकडे गेलो आणि पवार साहेबांना वाघेलाकडे दिलं आणि मग फिरली बिल मंजूर झाली. आता आता भाऊ फिनले मिल तर मंजूर झाला. आता थोडासा प्रश्न मी सब प्रश्न विचारत आहे. आता तर राजू भाऊ फिनले मिल बंद आहे आणि सध्या उद्या पवार साहेब येत आहे, तर थोडंसं काही बोलचाल का फिनले मिलवर? पवार साहेबांची काही आता सत्ता नाहीये. ते असते तर आपण बोललो असतो. आता बीजेपीचं एकंदरीत धोरण असं आहे काय 36 मिल ह्या त्यांनी बंद केलेले आहे. हे बीजेपीचं धोरण आहे. या बीजेपीच्या धोरणात बीजेपीच्या कार्यकर्त्यांना खरं तर रान उठाले पाहिजे होतं, कारण हा रोजगाराचा प्रश्न आहे. आम्ही त्यांना म्हटलंय, मी विधानसभेत लक्षवेधी केला आणि लक्षवेधीमध्ये टेक्सटाईल मिनिस्टर चंद्रकांत पाटीलनं पण उत्तर दिलं का आम्ही गोयल साहेबांसोबत, पियुष गोयल सोबत आम्ही संपर्क करू, त्यांच्यासोबत मिटिंग घेऊ आणि फिनले मिल सुरू करू. तेव्हा पगार बंद झाले होते, पण आमच्यामुळे 6 महिन्याचे पगार तेव्हा आपण कामगारांना मिळवून दिले. आता मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून मी एक पत्र घेतलं का आम्ही स्वतः 20-25 कोटी रुपये खर्च करायला तयार आहोत. ते पत्र आपण केंद्राला पाठवलं, पण केंद्र पैसे देऊन सुद्धा तयार होत नाही. हा धोरणात्मक बाब आहे आणि हे केंद्राच्या संबंधित आहे. उलट याच्यात खासदार असेल किंवा केंद्राच्या संबंधित जे जे 2-2 खासदार आपल्याकडे आहे, त्यांनी हा प्रयत्न करायला नाही पाहिजे. आता मी आहे विधानसभेत, खासदार आहे संसदेत. तिथं जसा मी इथं लक्षवेधी केला, तिथं ते लक्षवेधी करायला पाहिजे. त्याच्याकडून उत्तर घ्यायला पाहिजे होतं, हे अपेक्षा आहे. तुमचं कसं झालं, गावातला लाईट लागला नाही बच्चू कडू, फिनले मिल बंद करले बच्चू कडू, रेल्वे बंद आहे बच्चू कडू, एसटी पंक्चर झाली बच्चू कडू. म्हणजे बदनाम जिथं होत असं तिथं बच्चू कडूले वापरायचं आणि जिथं चांगलं होतं असं तिथं येणारच होतं. ते काही मोठी गोष्ट आहे का? असा जो धंदा सुरू आहे त्याला आपण पावबंदी लावली पाहिजे. माननीय माजी राज्यमंत्री बच्चू सोबत चर्चा केली. चर्चा करताना एकच महत्वपूर्ण विषय होता की बा सकाळ शरद पवार साहेब आपल्या इकडे येऊन राहिले, तर बच्चू भाऊ सांगितलं की शरद पवार साहेब येऊन राहिले आणि बच्चू भाऊले भेटून बी राहिले. म्हणजे जे गोष्ट प्रोटोकॉल मध्ये मेले कालपर्यंत तो प्रशासना माध्यमातून प्रोटोकॉल प्राप्त झाला की शरद पवार साहेबांचा इकडे दौरा आहे, पण त्या दौऱ्यातही शरद पवार साहेबांच्या भेटीतही बच्चू कडू साहेबांची एक मिटिंग होणार आहे. त्या नेमकं मिटिंगीत होते काय माहित, पण शरद पवार साहेबांचा अचलपूर दौरा आणि बच्चू भाऊ सोबत होणारी भेट येणाऱ्या राजकीय कालखंडासाठी काहीतरी सूचक इशारा देऊन जात आहे. मतलब भाऊ, बातमी जशी आहे तशी आपला चॅनल गावरान 91